न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। जय मल्हार क्रांती संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उतरले रस्त्यावर। राजे उमाजी नाईक यांच्या स्तंभाची झालेली तोडफोडीबाबत रास्ता रोको आंदोलन। पुणे जिल्हा दौंड तालुका पाटसमधून मोठी बातमी समोर आली आहे। पुणे सोलापूर महामार्गावरून पाटस टोल नाक्याजवळ जोरदार आंदोलन पाहायला मिळालं। जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत मोठ्या संख्येने थेट महामार्गावर उतरून वाहतूक रोखली। राजे उमाजी नाईक यांच्या स्तंभावर झालेल्या तोडफोडीच्या निषेधार्थ हे आंदोलन छेडण्यात आलं। यावेळी आंदोलकांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला। या अचानक झालेल्या रास्ता रोकोमुळे पुणे सोलापूर मार्गावर मोठी ट्रॅफिक कोंडी निर्माण झाली होती। दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र दिसून आले। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। आंदोलनकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर अखेर मार्ग मोकळा करण्यात आला। दरम्यान या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। इंडिया न्यूज 28 दिलीप गायकवाड, पुणे विभाग प्रमुख। सक्सेस झालं त्या ठिकाणी आणि त्या याच्याप्रमाणे आपण महाराष्ट्रामध्ये आद्य क्रांती राजे उमाजी नाईक, भैरजी नाईक, बेडर कनाप्पा, सिंदूर लक्ष्मण सगळे जे महापुरुष आहेत आणि त्या महापुरुषांनी ह्या भारताकरता आणि देशाकरता जी आहुती दिलेली आहे, हा एकट्या समाजाकरता, रामोशी समाजाकरता नाही, 18 पगड जातींकरता, ह्या महाराष्ट्राकरता आणि ह्या देशाकरता दिलेले आहे। म्हणून या ठिकाणी महापुरुष कोणत्या एका जातीचा होऊ शकत नाही, पण ज्या व्यक्तीने ही कृत्य केलेलं आहे हा विकृत कृत्य करणारा व्यक्ती आहे। ह्याही कोणत्या जातीचा त्या ठिकाणी आपण संबंध लावण्यात काही अर्थ नाही। त्यामुळे मी माझ्या समाज बांधवांना या ठिकाणी शांततेचं आव्हान या ठिकाणी करतो। आपल्याला या ठिकाणी पोलीस प्रशासनाने आपल्याला शब्द दिलेला की येणाऱ्या 4 दिवसाच्या आतमध्ये आपण आरोपी अटक करू आणि त्यांच्यावरती कारवाई करू। मी आपल्या माध्यमातून दौंड तालुक्यातल्या सर्व समाज बांधवांना आणि दौंड तालुक्यातल्या सर्व पुढाऱ्यांना यांना सर्वांना मी सांगणार आहे की रामोशी समाजाला जाणून बुजून आपण काळजीपूर्वक पाहावा की याच्यामध्ये काही जी व्यक्ती आहेत त्या ठिकाणी टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहेत। इथून पुढच्या काळामध्ये जर ह्या गोष्टी अशा जर झाल्या आणि अशा पद्धतीने जर ही झालं तर रामोशी समाजाला भांडणं, तणणं, कुऱ्हाडी, तलवारी आमच्या 5वीला पुजलेल्या आहेत। त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये त्याची वेळ परत येऊन देऊ नका। आम्ही या ठिकाणी मी आव्हान करतो की आम्ही सर्व 2013 पासून ह्या समाजामध्ये जय